अंतरिम उत्तर सूची, पहिली उत्तर सूची वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या उत्तर सूची संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ही उत्तर सूची कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया। त्या ठिकाणी ही वेबसाईट mahatd.in यावर तुम्हाला जी उत्तर सूची आहे तर ती डाउनलोड करून घेता येणार आहे। या ठिकाणी अंतरिम उत्तर सूची संदर्भात प्रसिद्धी पत्रक आहे आणि तुम्हाला उत्तर सूची डाउनलोड करून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावर तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यमाची, इंग्रजी माध्यमाची पेपर पहिल्यासाठीची उत्तर सूची आन्सर की डाउनलोड करून घेता येणार आहे। गणित विज्ञानची आणि सामाजिक शास्त्रासाठीची उत्तर सूची तुमच्या माध्यमानुसार डाउनलोड करून घ्यायची आहे। आता नेमकं सूचना काय दिल्या त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया की 10 नोव्हेंबर रोजी परीक्षा झाली, त्यासाठीचे अंतरिम म्हणजे तात्पुरती ही उत्तर सूची असणार आहे। म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतात। म्हणजे यामध्ये या आन्सर की जे काही प्रश्नांची उत्तर दिली असतील तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असू शकतात। आता त्यासाठी तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या उत्तर सूचीमध्ये जे प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत त्याबद्दल जर तुमचं समाधान होत नसेल तर यासाठी तुम्हाला उत्तराबाबतीत त्रुटी किंवा ऍक्सेप्ट नोंदवायचे आहे। ते 16/12/24 पर्यंत 16/12/24 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट नोंदवता येतील, ऑब्जेक्शन घेता येणार आहे। mahatd.in या वेबसाईटवरती, या वेबसाईटला जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन मध्ये तुम्हाला ऍक्सेप्ट नोंदणीसाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचे ऑब्जेक्शन नोंदवू शकता। आक्षेपा बाबतीत लेखी निवेदन किंवा समक्ष किंवा टपाल ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार होणार नाही। तुम्हाला लॉग इन करूनच त्या ठिकाणी तुमचे ऑब्जेक्शन घेता येईल। आता विविध मुदतीमध्ये ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर सूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल। आता बघा या ठिकाणी ही पहिली उत्तर सूची आहे। आज ही पहिली उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि या उत्तर सूची अनुसार तुमचा स्कोर किती येतोय हे पाहायचं आहे। आता लक्षात ठेवा की यामध्ये जास्त काही फरक पडत नाही किंवा पडणार नाही, 2-3 मार्काचा इकडे तिकडे फरक पडेल। पण या उत्तर सूची अनुसार जर तुम्ही पास होत असाल तर या ठिकाणी चांगला आहे, त्याच्यामध्ये तुमचा आहे तसा रिझल्ट येईल। परंतु जर या ठिकाणी या उत्तर सूची अनुसार तुम्हाला 5 किंवा 6 मार्क कमी पडत असतील आणि जर तुम्ही सीटेटचा फॉर्म भरला असेल तर सीटेटची तयारी या ठिकाणी करा, कारण सीटेट परीक्षा आहे 14 किंवा 15 तारखेला। म्हणजे 14 तारखेला तुमचा पेपर असेल किंवा 15 असेल ते तुमचं हॉल तिकीट अनुसार ठरेल। आता नेमकी उत्तर सूची तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची असेल तर त्याचं तुमचं माध्यम कोणतं आहे, कोणत्या माध्यमातून तुम्ही परीक्षा दिली तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्या। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, उत्तर सूची तुमची अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होईल आणि नंतर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी चेक करू शकता। प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला चेक करता येईल। ही अंतरिम आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये बदल होऊ शकतो। या ठिकाणी तुमची हिंदी भाषा जर असेल, हिंदी माध्यमासाठीची, इंग्रजी भाषा असेल, मराठी भाषा असेल, त्यांची उत्तर या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची उत्तरे मिळतील। गणित आणि परिसर अभ्यास हे पेपर 1 चे आहेत। तुम्हाला सामाजिक शास्त्राचे घ्यायचे असेल त्या ठिकाणी मराठी माध्यम असेल, तुमचं हिंदी माध्यम असेल तर ते आन्सर की तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर ही आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईल, त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता आणि तुमचा स्कोर किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला कमेंट करून सांगा। या ठिकाणी आपल्या ज्या काय आन्सर की आपण सांगितलं संभाव्य तर त्याच्यामध्ये बराच बदल असू शकतो किंवा बऱ्यापैकी आपली जी उत्तर आहे ती मी चेक करेल आणि सांगेल या ठिकाणी नेमकं कोणत्या प्रश्नाबाबतीत तुमचं ऑब्जेक्शन या ठिकाणी असेल किंवा नसेल। तर उत्तर बघितल्यानंतर ते लक्षात येईल आणि नंतर